डिव्हिजिबिलिटी डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यता. मित्रांनो, या लेसन मध्ये आपल्याला शिकायचं आहे डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यता. मागच्या वर्गांमध्ये आपण शिकलेलो आहे विभाज्यतेच्या कसोट्या, बरोबर. म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 18 इत्यादी नंबर्ससाठी आपण डिव्हिजिबिलिटी शिकलेलो आहे, किंवा या नंबर्ससाठीची डिव्हिजिबिलिटी आपल्याला माहिती आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट करणं म्हणजे आपण काय करतो की डिव्हिडंड दिलेला असतो, एक डिवायझर दिलेला असतो, म्हणजे दोन नंबर्स दिलेले असतात. मग दिलेल्या डिव्हिडंडला दिलेल्या डिवायझरनी पूर्ण भाग जातो की नाही हे ऍक्च्युअल डिव्हिजन न करता आपल्याला सांगायचं असतं, आपल्याला तपासून पाहायचं असतं. त्याला आपण म्हणतो डिव्हिजिबिलिटी. ठीक आहे. तर 11, 12, 13 म्हणजे 11, 12, 13, 17, 18 इत्यादी नंबरसाठीच्या डिव्हिजिबिलिटीज आपल्याला माहिती आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहिती आहे. मात्र जर डिवायझर्स म्हणजे दिलेला नंबर जर का मोठा असेल, म्हणजे डिवायझर जर का मोठा असेल 19, 21, 22, 23 किंवा आणखीन पुढे 31, 32, 33, 34, 35 आणखीन पुढे म्हणजे 3 डिजिट्स नंबर असेल तर मग काय करायचं, मग कुठली पद्धत वापरायची? तर तेव्हा आपण ही पद्धत वापरू शकतो, डिव्हिजिबिलिटी, वैदिक डिव्हिजिबिलिटी. ही जी डिव्हिजिबिलिटी आहे म्हणजे आपण आता जे शिकणार आहोत ही पद्धत वेष्टनम सूत्रावरती आधारित आहे. This method is based upon Veishtanam Sutra and used to determine the divisibility of a given number. ठीक आहे. तर डिव्हिजिबिलिटी, ऍक्च्युअल डिव्हिजिबिलिटी शोधून काढण्यासाठी आपल्याला एका अतिशय महत्वाच्या टूलची आवश्यकता असते. ते टूल कुठलं? ऑस्क्युलेटर. मराठी किंवा संस्कृत मध्ये आपण त्याला वेष्टनांक असं म्हणू. तर ते ऑस्क्युलेटर सुद्धा दोन प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स. तर सगळ्यात पहिले आपण या भागामध्ये, या लेसन मध्ये आपण हे ऑस्क्युलेटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण शिकूया. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर म्हणजे काय हे पाहू आपण. ठीक आहे. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे? लक्षात घ्या, पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कॅल्क्युलेट करण्याकरता एक महत्वाचा नियम लक्षात घ्या. नोटबुक आणि पेन जर तुमच्याकडे असेल तर तो नियम नोट करा, किंवा स्क्रीनवरती तर ते टेक्स्ट येणारच आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ते टेक्स्ट लिहून घ्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता महत्वाचा आणि पहिला नियम हा आहे की ज्या डिवायझरसाठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार त्या डिवायझरच्या एकमस्थानी म्हणजे युनिट्स प्लेसमध्ये 9 असायला हवे. ठीक आहे. पहिलं उदाहरण घेऊ आपण. जर दिलेला डिवायझर असेल 19, या 19 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसं शोधायचं? लक्षात घ्या, या ठिकाणी एकाधिकेन पूर्वेण नावाचं सूत्र आपण वापरणार. पण त्या सूत्राचा उपयोग कसा करणार? लक्षात घ्या, हा गिवन डिवायझर आहे 19. काय आहे? गिवन डिवायझर. या 19 साठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसं कॅल्क्युलेट करणार? या 19 मध्ये आपल्याला मिळवायचा आहे 1. ऍड 1 टू द गिवन डिवायझर 19. किती उत्तर आलं? 20. या 20 मधला जो एकम स्थानचा 0 आहे म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट 0 जो आहे तो निग्लेक्ट करायचा, ड्रॉप करायचा. आता उरलं काय? 2. ठीक आहे. हा जो 2 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर गिवन डिवायझर 19 साठी. दिलेला नंबर जर 29 असेल तर काय करायचं? या 29 मध्ये 1 ऍड करायचा. उत्तर किती येतं? 30. 30 मधला 0 जो आहे तो ड्रॉप करायचा, निग्लेक्ट करायचा. म्हणजे किती राहिले? 3. म्हणजे 3. हा जो 3 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 29 चा. ठीक आहे. 29 चा 3 हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. दिलेला नंबर असेल, दिलेला डिवायझर असेल 129. काय करायचं? या 129 मध्ये 1 ऍड करायचा. किती आलं उत्तर? 130. या 130 मधला जो युनिट्स प्लेस डिजिट 0 आहे तो निग्लेक्ट करायचा.
म्हणजे 13. हा जो 13 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर दिलेला डिवायझर 129 साठी. आणखीन उदाहरण एक 59 असेल. 59 चा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 59 मध्ये 1 ऍड करा, उत्तर येतं 60. 60 मधला 0 जो आहे युनिट्स प्लेस डिजिट 0 तो निग्लेक्ट करा आणि उरलं किती 6. 6 जो आहे तो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 59 चा. ही पद्धत वापरतो आपण एकाधिकेन पूर्वेण. म्हणजे काय करतो आपण की दिलेल्या डिवायझर मध्ये युनिट्स प्लेस डिजिट 9 असणं आवश्यक आहे. तसं जर असेल तर आपण त्यामध्ये 1 ऍड करतो. 1 ऍड केल्यानंतर युनिट्स प्लेस डिजिट 0 जो असतो तो आपण निग्लेक्ट करतो आणि जो लेफ्ट साइडेड डिजिट किंवा डिजिट्स आहेत त्याला आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर म्हणतो त्या गिवन डिवायझर साठीचा. ठीक आहे. या पद्धतीने जर युनिट्स प्लेस डिजिट 9 असेल तर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा. हा 13 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 129 चा. हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. हा जो 2 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 19 साठीचा. हा जो 6 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 59 साठीचा. हा जो 3 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 29 साठीचा. ठीक आहे. त्यानंतर जर दिलेल्या नंबर मध्ये 27 असेल तर मग काय करायचं. दिलेला नंबर आहे 27, डिवायझर आहे 27 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 27 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. मात्र नियम असा आहे की जर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं असेल तर युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 9 असणं आवश्यक आहे. इथे तर 9 नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण या 27 ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करू की ज्या नंबरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट 9 असते. तर मला सांगा या 27 ला अशा या नंबरमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल की ज्याच्या युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 9 असेल तर याला कुठल्या संख्येने गुणावं लागेल, कुठला मल्टिपल वापरावं लागेल, सुटेबल मल्टिपल. येस, तो आहे 7. 27 इंटू 7 करा, किती होतात 7 7 जा 49. त्यानंतर 7 2 जा 14, 14 प्लस 4 18. ठीक आहे. 189. तर या 189 च्या युनिट्स प्लेस मध्ये 9 आहे. आता आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करू शकतो. कसा करायचा. 189 प्लस 1 इज इक्वल टू किती 190. 190 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 हा निग्लेक्ट करायचा. आता आहेत आपल्याकडे 19. हा जो 19 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे दिलेल्या डिवायझर 27 साठी. हा 19 जो आहे तो आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर दिलेल्या डिवायझर साठी म्हणजे 27 साठी. ठीक आहे. त्यानंतर जर 17 असेल तर काय करायचं, हीच प्रोसेस. 17 आहे दिलेला डिवायझर आहे 17. 17 च्या युनिट्स प्लेस मध्ये 7 आहे त्यामुळे डायरेक्टली आपण याचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यासाठी आपण काय करतो, या 17 ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करतो की ज्या नंबरच्या युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 9 असतील. बरोबर. म्हणून या 17 ला आपण 7 नी मल्टिप्लाय करू. 17 7 जा 119. येस, आता आपल्याला असा एक नंबर मिळालेला आहे की ज्याच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 आहे. आता आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करू. 119 यामध्ये 1 ऍड करू एकाधिकेन पूर्वेण. 119 प्लस 1 इज इक्वल टू 120. या 120 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 जो आहे तो निग्लेक्ट करा, ड्रॉप करा आणि कन्सिडर करा फक्त 12. 12 जो आहे तो आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर दिलेल्या डिवायझर साठी 17 साठी. ओके. जर दिलेला नंबर 23 असेल तर मग काय करायचं. गिवन डिवायझर 23 आहे. या 23 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करायचा. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता युनिट्स प्लेस डिजिट 9 असणं आवश्यक आहे. पण इथे तर 3 आहेत, इथे युनिट्स प्लेस 3 आहे. त्यामुळे या 23 ला आपण 3 ने डिवाइड करू. कारण आपल्याला या 23 ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे की ज्या नंबरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट 9 राहतील. ठीक आहे ना. सो 23 3 जा 69. आलं लक्षात. 23 त्रिक 69.
असा एक नंबर आपल्याला मिळालेला आहे की ज्याच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 आहे. आता 69 मध्ये 1 ऍड करा. किती येतं उत्तर? 70. 17 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा आणि कन्सिडर करा फक्त 7. लेफ्ट साइडेड डिजिट जो आहे 7 तो कन्सिडर करा. हा जो 7 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला डिवायझर 23 साठी. बरोबर. 33 हा जर का गिव्हन नंबर असेल तर मग काय करायचं? या 33 ला 3 ने मल्टिप्लाय करू. 99 हे उत्तर येतं. का मल्टिप्लाय केलं? कारण या 33 च्या युनिट्स प्लेस मध्ये 3 आहेत, आपल्याला 9 हवे आहेत, म्हणून आपण या 33 ला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि 99 हे उत्तर आणलं. तर 99 या 99 मध्ये 1 ऍड करा. किती येतं उत्तर? 100. युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा, ड्रॉप करा आणि कन्सिडर करा, म्हणजे विचारात घ्या फक्त 10. हा जो 10 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठीचा? गिवन डिवायझर 33 साठीचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ज्या नंबर्समध्ये, ज्या गिवन डिवायझर्समध्ये युनिट्स प्लेस डिजिट 9 नाहीत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. 9 जर असतील तर काही प्रश्नच नाही, आपण त्यामध्ये डायरेक्टली 1 ऍड करतो आणि जे उत्तर येतं त्याच्यामधला जो 0 आहे युनिट्स प्लेस डिजिट 0 तो आपण निग्लेक्ट करतो, ड्रॉप करतो आणि उरलेले लेफ्ट साइडेड डिजिट्स जे आहेत ते कन्सिडर करतो ॲज ए पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. पण ज्या नंबर्समध्ये 7 आहे, 3 आहे, त्यांचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? त्या नंबरला एका सुटेबल मल्टिपलनी आपण मल्टिप्लाय करतो, जेणेकरून तो जो प्रॉडक्ट आहे तो असा यायला हवा की ज्याच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 असतील आणि त्यानंतर मग आपण ती पूर्वीचीच क्रिया करून पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. जर दिलेल्या नंबरमध्ये 9 नाही आहे, 7 नाही आहे, 3 पण नाही आणि 1 आहे, तर मग काय करायचं? उदाहरण 21 चा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? काही प्रॉब्लेम नाही. या 21 ला आपण 9 ने मल्टिप्लाय करू आता, कारण या 21 ला आपल्याला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचंय की ज्या नंबरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट 9 असतील. सो 9 and 18 म्हणजे 189 हे उत्तर आहे, हे प्रॉडक्ट आहे या मल्टिप्लिकेशनचं. ठीक आहे. येस, 189 मध्ये आता 1 ऍड करा, येतं उत्तर 190. या 190 मधला 0 युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा, 19 कन्सिडर करा. हा जो 19 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. कोणासाठीचा? गिवन डिवायझर 21 साठीचा. या पद्धतीने आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर आता निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे हेही आपण पाहू. मात्र त्यापूर्वी हे जे मी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे हे लिहून घ्या. पहिले हे उदाहरण लिहून घ्या. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कसा कॅल्क्युलेट करायचा हे उदाहरण लिहून घ्या. 19, 29, 129, 59, त्यानंतर 27, 17, 23, 33, 21 हे सगळे उदाहरण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण लिहून घ्या. आता आपण पाहूया की निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा. येस, तर आता आपण पाहू की निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतं पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा. त्यामध्ये आपण काय केलं होतं? सगळ्यात पहिले आपण नियम समजावून घेतला होता. कुठला तो नियम? पहिला नियम, जर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं असेल तर दिलेल्या नंबरच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 असणं आवश्यक आहे. ओके. आणि जर 9 नसेल तर आपण दिलेल्या डिवायझरला एका सुटेबल मल्टिप्लायरनी, सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करून त्या गिवन डिवायझरला अशा एका नंबरमध्ये आपण कन्व्हर्ट केलं होतं की ज्या नंबरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट 9 असतील. ठीक आहे. त्यानंतर एकाधिकेन पूर्वेण हे सूत्र वापरून आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट केलेला होता. आता आपण पाहू की निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा. याच्यासाठी सुद्धा एक नियम आहे. तो नियम असा आहे की निगेटिव्ह ऑस्क्युलेटर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर दिलेल्या नंबरच्या युनिट्स प्लेस मध्ये 1 असणं आवश्यक आहे. दिलेल्या नंबरच्या म्हणजे दिलेल्या डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 1 असणं आवश्यक आहे. आणि 1 असेल तर मग कसा कॅल्क्युलेट करायचा? फॉर एक्झाम्पल 21
21 साठी आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? लक्षात घ्या, 21 मधून 1 मायनस करा, सबट्रॅक्ट करा. एक न्यूनेन पूर्वेण हे सूत्र वापरतो आपण या ठिकाणी. 21 मायनस 1 इज इक्वल टू 20. ठीक आहे. मग या 20 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा आणि फक्त 2 विचारात घ्या, म्हणजे लेफ्ट साइडेड डिजिट विचारात घ्या. हा जो 2 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठीचा? दिलेला डिवायझर 21 साठीचा. जर नंबर असेल 51, काय करायचं? या 51 मधून 1 सबट्रॅक्ट करायचा. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? 50. 50 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 हा निग्लेक्ट करायचा. लेफ्ट साइडेड डिजिट काय आहे? 5. हा जो 5 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी? 51 साठी. मग हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण पुढल्या प्रोसेसमध्ये वापरतो. 51 न वापरता आपण 5 वापरतो. ती प्रोसेस काय आहे हे आपण पुढल्या लेसनमध्ये शिकणार. या लेसनमध्ये फक्त आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स हे कॅल्क्युलेट कसे करायचे हे शिकणार आहोत. दिलेला नंबर जर 43 असेल आणि याचा आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा आहे, तर कसा कॅल्क्युलेट करायचा? 43 मध्ये युनिट्स प्लेस डिजिट 3 आहे, मात्र आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट कुठला हवाय? 1. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला दिलेल्या डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 असणं गरजेचं आहे. पण इथे 3 आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. अशा वेळेला काय करायचं? या 43 ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं की ज्या नंबरच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 असेल. मग या 43 ला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला प्रॉडक्टच्या युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 1 मिळेल? 7 त्रिक 21 म्हणजे 7 नी मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. 7 3 जा 21, 7 4 जा 28 प्लस 2 30. 301. 301 हे प्रॉडक्ट आहे. 43 इंटू 7 301 हा प्रॉडक्ट आलेला आहे. काय केलं आपण? 43 दिलेला नंबर होता 43 ज्यामध्ये युनिट्स प्लेस डिजिट होता 3, पण आपल्याला हवा असतो 1 जर निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा असेल तर. म्हणून आपण या 43 ला 7 नी मल्टिप्लाय केला. हा जो 7 आहे हा एक सुटेबल मल्टिपल आहे. 7 नी मल्टिप्लाय केलं आणि 301 हे उत्तर आलं. आता या 301 च्या युनिट्स प्लेसमध्ये 1 आहे. आता काय करायचं? यातून 1 हा सबट्रॅक्ट करायचा म्हणजे उत्तर आलं 300. 300 उत्तर आलेलं आहे. आता या 300 मधला जो युनिट्स प्लेस डिजिट आहे 0 हा निग्लेक्ट करा आणि कन्सिडर करा, विचारात घ्या फक्त 30. बरोबर आहे? 30 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठीचा? दिलेला डिवायझर 43 साठीचा. जर दिलेल्या नंबरमध्ये 7 युनिट्स प्लेस डिजिट असतील तर मग त्याचा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? दिलेला नंबर, दिलेला डिवायझर आहे 27, तर या 27 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कॅल्क्युलेट करूया. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायला युनिट्स प्लेस डिजिट 1 आवश्यक असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या 27 ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करा की ज्या नंबरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट 1 असतील. तर अशा नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्याकरता कुठल्या सुटेबल मल्टिपलनी या 27 ला मल्टिप्लाय करायला पाहिजे? 3 नी. सो 27 इंटू 3 इज इक्वल टू हाऊ मच? किती? 27 त्रिक 81, 81. येस, असा एक नंबर आपल्याला मिळालेला आहे की ज्याच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 आहे. तर 81 मधून 1 सबट्रॅक्ट करा, उत्तर आहे 80. या 80 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 जो आहे तो निग्लेक्ट करा, ड्रॉप करा, म्हणजे विचारात घेऊ नका. आणि विचारात काय घ्या? फक्त लेफ्ट साइडेड डिजिट 8. हा जो 8 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? या दिलेल्या नंबरसाठी म्हणजे 27 साठी. त्यानंतर दिलेल्या नंबरच्या युनिट्स प्लेसमध्ये जर 9 असतील, फॉर एक्झाम्पल 29, या 29 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? 29 ला अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करा की ज्याच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 असतील. तर मग अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कुठल्या सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करायला पाहिजे? 9 नी. करेक्ट आहे. ओके. सो 29 9 जा 9 9 जा
81, 9 2 जा 18, 18 प्लस 8 26. आन्सर काय आहे 261. हा जो 8 आहे हा कॅरेट डिजिट आहे, निग्लेक्ट करा. 261. येस, या मल्टिप्लिकेशनचा प्रॉडक्ट काय आहे 261. आता या 261 म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट मध्ये 1 आहे. आता या 261 मधून 1 तुम्ही सबट्रॅक्ट करा, उत्तर येतं 260, 260. ठीक आहे. मग या 260 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा, कन्सिडर करा फक्त 26. हा जो 26 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर दिलेला डिवायझर 29 साठी. ही पद्धत वापरतो आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायला. लक्षात घ्या, कंपॅरेटिव्ह स्टडी जर केला तर आपल्याला समजायला सोपं जातं. जेव्हा आपण ऑड डिवायझर साठी डिव्हिजिबिलिटी तपासून पाहतो किंवा त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे ऑस्क्युलेटर्स हे कॅल्क्युलेट करायचे असतात. दोन प्रकार कुठले? पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता दिलेल्या डिवायझरच्या युनिट्स प्लेसमध्ये 9 असणं आवश्यक आहे आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता दिलेल्या डिवायझरच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 असणं आवश्यक आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? एकाधिकेन पूर्वेण सूत्राचा वापर करून. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? एक न्यूनेन पूर्वेण सूत्राचा वापर करून. तर आय होप की तुम्हाला पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा हे कळलेलं आहे. प्रॉपरली नोट्स लिहा, त्यामध्ये स्पष्टपणे लिहा की पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करत असताना 9 असणं आवश्यक आहे युनिट्स प्लेसमध्ये आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करत असताना युनिट्स प्लेस डिजिट 1 असणं आवश्यक आहे. हे सुद्धा स्पष्टपणे त्यामध्ये नमूद करा, मेन्शन करा. ठीक आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट पाहूया. लक्षात घ्या, काही नंबर्स आपण लिहू, त्या नंबर्ससाठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर इथे लिहू OSC फॉर ऑस्क्युलेटर आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर इथे लिहू. ठीक आहे. हा आहे दिलेला डिवायझर, गिव्हन डिवायझर या कॉलम मध्ये लिहू. 11, 13, 17 आणि 19 या 4 नंबर्ससाठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर पहिले कॅल्क्युलेट करू आणि त्यानंतर मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. 11 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 11 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? 11 into 9 is equal to 99. 99 मध्ये 1 ऍड करतो, 100. 100 मधला युनिट्स प्लेस डिजिट निग्लेक्ट करतो आणि हा जो 10 आहे याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. म्हणजे 11 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 10 आहे. आणि 11 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 11. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दिलेल्या डिवायझरचा युनिट्स प्लेस डिजिट काय आवश्यक असतो? 1. तर 1 आहे ऑलरेडी इथे, यातून 1 हा सबट्रॅक्ट करा, उत्तर येतं 10. 10. 10 मधून 0 जो आहे तो निग्लेक्ट करा, उरला 1. 1 म्हणजे 1. 1 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर दिलेला डिवायझर 11 साठी. 13 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 13 into 3 is equal to 39 plus 140, 0 निग्लेक्ट करा, 4. 4 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 13 साठी. आणि 13 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 13 into 7, 91. 91 मधून 1 सबट्रॅक्ट करा, 90. 90 मधला 0 निग्लेक्ट करा, म्हणजे उरला 9. 9 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 13 साठी. लक्षात घ्या, हे मी आकडेमोड करतो आहे, रफ वर्क करतो आहे. हे कसं करायचं हे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे, तर तो एक रेफरन्स जरूर घ्या. आता 17 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? 17. 9 कसा येईल? 17 into 7, 119. 119 प्लस 1, 120. 20 मधला 0 जो आहे तो निग्लेक्ट करा, आता आहे 12.
12 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 17 साठी आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर, सो 17 3 जा 51 म्हणजे 51 मायनस 1 इज इक्वल टू 50. 50 पैकी 0 निग्लेक्ट करा, उरले 5. 5 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 17 साठीचा. आता 19 साठी पाहूया. 19 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 2 आहे, कारण 19 मध्ये आपण 1 ऍड करतो, उत्तर येतं 20. 20 मधला 0 निग्लेक्ट करतो, म्हणजे उरतात 2. 2 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 19 साठी. आता 19चा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 19 9 जा 171. 171 मधून 1 सबट्रॅक्ट करा, 170. 170 पैकी 0 निग्लेक्ट करा, उरले 17. 17 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 19 साठी. तर मित्रांनो, आपण असा एक छोटा टेबल तयार केलेला आहे. 3 कॉलम्स आहेत. हे आहे गिवन डिवायझर्स 11, 13, 17 आणि 19. हा कॉलम आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटरचा 10, 4, 12 अँड 2. आणि हा कॉलम आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटरचा 1, 9, 5 अँड 17. लक्षात घ्या, आपल्याला यातून एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे. पहा, 11 नंबर 11 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 10 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 1. 13 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 4 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 9. 17 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 12 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 5. आणि 19 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 2 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 17. लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केलेली असेल की या 11 आणि 17 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स बरेच मोठे आहेत. म्हणजे इतके मोठे आहेत की ते ओरिजिनल नंबर्सच्या अगदी जवळपास आहेत. म्हणजे 11 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 10 आहे आणि 17 साठीचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 12 आहे, बरोबर. आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर खूप छोटा आहे, खूप लहान आहे. 11 साठी 1 आहे आणि 17 साठी फक्त 5 आहे. लक्षात घ्या, या ऑस्क्युलेटरचं आपल्याला काम काय आहे? आपण जेव्हा विभाज्यता तपासून पाहू, आपण ज्यावेळेला डिव्हिजिबिलिटी चेक करून पाहू, दिलेल्या डिव्हिडंडची डिव्हिजिबिलिटी चेक करून पाहणार, तेव्हा या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्सला सोबत घेऊन आपण काही कॅल्क्युलेशन करणार. ते कॅल्क्युलेशन्स आणखीन इझी, आणखीन सोपे, आणखीन मेंटली व्हायला हवे. ठीक आहे, पण ते इतके सोपे आणि इतके मेंटली, इतके ओरली केव्हा होतील? की जेव्हा ऑस्क्युलेटर्स हे खूप छोटे असतील, अगदी ओरली कॅल्क्युलेशन्स करता यावे इतके छोटे असतील, तेव्हा ते काम सोपं होईल. पण आपण जो कॅल्क्युलेट करतो तो ऑस्क्युलेटर जवळपास जर का दिलेल्या नंबर इतकेच असतील, दिलेल्या डिवायझर इतके असतील, तर मग त्याचा काही फायदा होणार नाही. इट्स मिनिंगलेस. बेसिकली वेदिक मॅथमॅटिक्स हे अभिनव गणित आपण का वापरतो? आपलं कॅल्क्युलेशन फास्टेस्ट व्हावं याकरता आपण वापरतो. पण ते उद्दिष्ट जर साध्य होत नसेल तर मग त्याचा फायदा नाही. म्हणून आपण एक काम करूया की पुढे विभाज्यता तपासून पाहत असताना, डिव्हिजिबिलिटी चेक करत असताना आपण एक नियम ठरवून घेऊ स्वतःशी की जेव्हा दिलेल्या डिवायझरच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 आणि 7 असतील, अर्थात आपण सुरुवातीच्या लेसन्समध्ये विभाज्यता चेक करणार त्याच डिवायझर्सची की जे डिवायझर्स ऑड असतील. ऑड असतील म्हणजे 1, 3, 7, 9 हे नंबर्स असतील, बरोबर की नाही? तर तेव्हा ती विभाज्यता चेक करत असताना आपण एक स्वतःशी एक नियम ठरवून घेऊ की ज्या ऑड डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 किंवा 7 असतील त्यासाठी आपण फक्त निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. आणि ज्या डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये, ज्या ऑड डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 3 आणि 9 असतील, तेव्हा आपण त्या डिवायझर्ससाठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. कारण इथेही तेच झालेलं आहे. लक्षात घ्या, 13 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 4 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 9. आणि 19 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 2 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 17. हा जो 17 आहे तो लगभग 19 इतकाच आहे. हा जो 9 आहे हा बराच जवळ आहे या 13च्या. So if we will use this negative oscillator for 13 and 19, then it will be meaningless to conduct the test of divisibility because calculations will be equally complicated. जे आपण कॅल्क्युलेशन करू ते इक्वली कॉम्प्लिकेटेड राहणार. त्यामुळे आपण स्वतःशी एक नियम ठरवून घेऊया.
ऑड डिवायझर्ससाठी डिव्हिजिबिलिटी चेक करत असताना जेव्हा त्या ऑड डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 3 आणि 9 असतील तेव्हा आपण फक्त पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कॅल्क्युलेट करणार. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर फॉर 3 and 9 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर फॉर 1 and 7. ठीक आहे, हा नियम आपण ठरवून देऊ. हे नोट्स मध्ये तुम्ही लिहून घ्या. ऑड डिवायझर्स मध्ये युनिट्स प्लेस डिजिटच्या ठिकाणी 3 आणि 9 असतील तर आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार आणि ऑड डिवायझर्सच्या युनिट्स प्लेस मध्ये 1 आणि 7 जर असतील तर आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा टेबल सुद्धा लिहून घ्या, म्हणजे आपण असं का करतो याचं कारण तुमच्या लक्षात यायला हवं. ठीक आहे, तर मला खात्री आहे की पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स हे कसे कॅल्क्युलेट करायचे हे तुम्हाला प्रॉपरली कळलेलं आहे. आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स आपण ऑड डिवायझर्समध्ये 3 and 9 असताना का कॅल्क्युलेट करतो आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स आपण ऑड डिवायझर्समध्ये 1 and 7 असताना का कॅल्क्युलेट करतो युनिट्स प्लेसच्या ठिकाणी, बरं का. याचं कारण सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. तर पुढल्या लेसनमध्ये आपण या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटरला सोबत घेऊन डिव्हिजिबिलिटी चेक कशी करायची हे आपण शिकूया. अतिशय रंजक अशी ती पद्धत आहे, अतिशय इंटरेस्टिंग अशी पद्धत आहे आणि खूप खूप सोपी पद्धत आहे. ओके.